स्टेट बोर्डचं लास्ट लेक्चर आहे वेक्टरवर, रिव्हिजन ऑफ वेक्टर. स्टार्टपासून एंडपर्यंत बघू आपण काय काय पाहिलं. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय वेक्टर. फिजिकल क्वांटिटीज ज्या आहे ज्यांना आपण फील करू शकतो, फिजिक्समध्ये त्यांना डिवाइड केलं आहे 2 पार्ट्समध्ये. ॲक्च्युली अदर क्लासिफिकेशन पण आहे, डायमेन्शन अँड डायमेन्शनलेस, डिराइव्ह क्वांटिटीज अँड फंडामेंटल क्वांटिटीज, जे फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलं होतं. पण त्याला अजून क्लासिफिकेशन करण्यात आलं आहे, ते म्हणजे वेक्टर अँड स्केलर. याच्याशी काही एवढं कॉन्टॅक्ट नाही आहेत आपल्याला, कारण स्केलर म्हणजे जसं आतापर्यंत जे करत आला तुम्ही ते मध्ये फक्त डेफिनेशन याची. स्केलर कोणत्या फिजिकल क्वांटिटीज ज्यांना फक्त मॅग्निट्यूड आहे काहीतरी, जस्ट लाईक अ डिस्टन्स 2 किलोमीटर. राहुल ट्रॅव्हल 2 किलोमीटर, ओके, बट कोणत्या डायरेक्शनमध्ये सांगितलं नाही, म्हणजे ते झालं डिस्टन्स. राहुल वॉक 2 किलोमीटर इन नॉर्थ डायरेक्शन सांगितलं आहे, म्हणजे ते झालं वेक्टर. 2 किलोमीटर इन नॉर्थ. इथं बघा डायरेक्शन आहे, तुम्हाला माहिती आहे राहुल कुठे आहे. राहुलला शोधायला लावलो तुम्ही, तो कुठं जाणार, नॉर्थ साईडला जाणार, कारण तुम्हाला माहिती आहे वेक्टरचे हेच इम्पॉर्टंट पॉईंट आहे. स्केलरमध्ये काय आहे, तुम्हाला फक्त एवढं माहिती आहे की 2 किलोमीटर ते गेला, तो गेला कुठं आहे तुम्हाला काय माहिती. तुम्ही इकडे जाणार तुम्ही सर्व शोधत राहणार. म्हणजे वेक्टर काय करतं, तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन देतं ॲज कम्पेअर टू स्केलर. ओके, तर ज्या फिजिकल क्वांटिटी ज्यांना डायरेक्शन पण असतं त्यांना वेक्टर म्हणतो आपण, ज्यांना फक्त मॅग्निट्यूड असतं त्याला म्हणतो आपण स्केलर. मग वेक्टरचे ॲनालिसिस, आतापर्यंत तुम्ही वेक्टरचं बघितलं, त्याचे ॲनालिसिस करण्यासाठी जनरल अल्जेब्रा यूज होतो का, नाही, जनरल अल्जेब्रा यूज करता येत नाही, कारण इथं आपल्याला डायरेक्शन पण कन्सिडर करावं लागतं. आपण त्याच्यानंतर पाहिलं की वेक्टर, मग आपण कोणतीही गोष्ट आपल्याला रिप्रेझेंट करण्यासाठी काहीतरी नोटेशन लागतं. मग वेक्टरला कसं काय नोटेशन आहे, तर वेक्टर टर्म लिहिताना त्याच्यावरती आपण बार दाखवतो, ॲरो दाखवतो. ओके, वेक्टरला तुम्ही ॲनालिसिस करताना फिगर ज्यावेळेस काढणार त्यावेळेस तुम्ही डायग्राम काढणार का, त्याला काहीतरी रिप्रेझेंट करण्यासाठी. ऑब्व्हियसली समजा एक बॉडी दिली आहे, एक ब्लॉक आहे, आणि त्याला कोणीतरी ह्या डायरेक्शनने, ही बॉडी अशी मूव होते, अशी ह्या डायरेक्शनने ढकलली जाते. ओके, ती बॉडी इथून काही वेळानंतर ती बॉडी, तो जो ब्लॉक आहे इथं आला 2 मीटर. ओके, दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. काय आला, इथून तो ब्लॉक इथं आला, मी काय करेल, असा ॲरो देऊन देईल 2 मीटर, म्हणजे मी डिस्प्लेसमेंट दाखवताना असं दाखवेल 2 मीटर. कोणत्या डायरेक्शनला आहे, एक्स डायरेक्शनला आहे. ब्लॉक का मूव झाला, कोणतरी इथं 10 न्यूटन एवढा फोर्स ॲक्ट केला होता. ऑब्व्हियसली बघा, फोर्स कुठं ॲक्ट केला असेल तिकडं, त्यावेळेस ब्लॉक तिकडं मूव होणार आहे. फोर्स दाखवताना हा 2 मीटरसाठी मी एवढा ॲरो केला आहे, 10 न्यूटन फोर्स. बार ऑलवेज दाखवेल मी, डिस्प्लेसमेंटच्या वरती पण बार आहे, फोर्सच्या वरती पण बार आहे. कारण काय, ह्या दोघं कोणते आहेत, क्वांटिटी आहेत, वेक्टर क्वांटिटी. डायरेक्शन असं दाखवलं आहे, अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग एक्स ॲक्सिस. म्हणजे वेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी मी काय यूज करतो, ॲरो. आणि त्याची, तो जे ॲरो असेल ना, त्याची जी लेंथ असते ही मॅग्निट्यूडच्या रिस्पेक्टिव्हमध्ये घ्यायची. 2 आहे म्हणून मी लहान घेतली 2 मीटर. 10 न्यूटन आहे म्हणजे मी मोठा घेतला. हा वेगळी क्वांटिटी, ही वेगळी क्वांटिटी. मीटर युनिट आहे, न्यूटन पण युनिट आहे. ओके, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. म्हणजे कोणतीही वेक्टर क्वांटिटी तुम्हाला रिप्रेझेंट करायची असेल किंवा डायग्राम काढायची असेल तर यू हॅव टू ड्रॉ ॲरो. हा ॲरो असाच का घेतला मी हॉरिझॉन्टल, कारण फोर्स पण तिकडं होता, डिस्प्लेसमेंट पण तिकडं होतं. अजून कोणतरी आलं, त्याने असा फोर्स लावून दिला, असा लावण्यापेक्षा त्याने या ब्लॉकला वरून असा उचलून दिला, असं उचलतो होतो ब्लॉक. ब्लॉक कुठं मूव होईल, थोडंसं इकडं मूव जाईल. ओके, हे डिस्प्लेसमेंट दाखवताना मी असं दाखवेल. समजा ब्लॉक 1 मीटर मूव झाला तर असं डिस्प्लेसमेंट दाखवेल. फोर्स काय केला त्याने, 5 न्यूटन एवढा लावला, तर कुठं अपवर्ड डायरेक्शनला, तर 5 न्यूटन फोर्स दाखवण्यासाठी मी असं दाखवेल, अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे डायग्राम ड्रॉ करताना वेक्टर क्वांटिटी जी असेल जी पण ती ॲरोने ड्रॉ करायची आणि मॅग्निट्यूडनुसार त्याचे लेंथ घेऊन टाकायची. ओके, तो जे ॲरो असेल त्या ॲरोमध्ये हा जो पार्ट बघितला याला आपण म्हणतो हेड, हा पार्ट जो बघितला याला म्हणतो आपण टेल. हेड अँड टेल. स्टार्टिंग पॉईंट किंवा जिथून वेक्टर ओरिजिनेट होतं म्हणजे स्टार्ट होतं ते त्याला म्हणतो आपण टेल, याला म्हणतो आपण हेड. इम्पॉर्टंट ही गोष्ट किंवा ज्यावेळेस आपण अँगल फाईंड करतो 2 वेक्टरमधला त्यावेळेस आपल्याला त्याला जॉईन करावं लागतो. तो जॉईन करताना ते इम्पॉर्टंट आहे की हेड कोणाला म्हणतो आणि टेल कोणाला म्हणतो.
त्याच्यानंतर आपण टाईप्स बघितले ते वेक्टरचे टाईप्स. त्याच्यामध्ये फर्स्ट वेक्टर होता झिरो वेक्टर. हाऊ दिस पॉसिबल, झिरो वेक्टर कसं का पॉसिबल असं. तर हा तो वेक्टर आहे ज्याच्या काय म्हणलं, हा तो वेक्टर ज्याचे मॅग्निट्यूड झिरो होईल पण काहीतरी डायरेक्शन असेल. मग असं कसं का पॉसिबल आहे. फोर्सचा अगर मॅग्निट्यूड झिरो असेल म्हणजे फोर्स नाही लावला मग तो कसा येईल. तर ही कन्सेप्ट का तयार करण्यात आली, कारण एक लॉ आहे की दोन वेक्टरचे जर तुम्ही ॲडिशन केलं तर ऑलवेज येणारी जी क्वांटिटी असेल ती वेक्टर क्वांटिटीज असेल. ॲडिशन ऑफ टू वेक्टर्स ऑलवेज वेक्टर, कधी स्केलर येत नाही. ओके. प्रॉब्लेम काय झाला मग, मी समजा ए वेक्टर घेतला आणि हा पण एज वेक्टर आहे पण हा अपोजिट डायरेक्शनला आहे आणि या दोघांचे ॲड केलं तर मग यासाठी डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. कारण वेक्टर ॲनालिसिसमध्ये काम करतो, आता वेक्टरचे ॲनालिसिस करतो, डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. तर हा कसा होईल ए बार मायनस ए बार. ॲडिशनच केलं होतं पण याचे डायरेक्शन अपोजिट होतं म्हणून मला निगेटिव्ह घ्यावं लागेल. याचे ॲन्सर काय येईल 0. पण मी ॲडिशन ऑफ ए बार, मी काय केलं ॲडिशन ऑफ ए बार कशामध्ये ॲड केला मायनस ए बारमध्ये, म्हणजे मी ॲडिशन करतोय म्हणून ॲडिशनचा जो रिझल्ट येतो फायनल तो व्हेक्टरच येईल म्हणून मला तो 0 बार घालतो. बस इथंच काम आहे, त्याच्या याच्यानंतर कुठंच काम नाही, फक्त डेफिनेशनच येते. CETमध्ये मे बी एखादा 2 मार्क्सला पण येतो किंवा स्टेट बोर्डमध्ये डेफिनेशन येऊ शकते, बाकी त्याचे काही एवढं खास मिनिंग नाही. त्याच्यानंतर रिझल्टंट वेक्टर म्हणून टाईप होता. रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय, साधने सिम्पल तुम्हाला रिझल्टंट वेक्टर फाईंड करायला लावलं की 2 वेक्टर असतील किंवा 3 वेक्टर वॉट एव्हर नंबर ऑफ जेवढे वेक्टर असतील सर्वांचे ॲडिशन करायचे. ओके. पण ॲडिशन करताना त्याचे डायरेक्शन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. ते जर सेम डायरेक्शनला असतील तर तुम्ही डायरेक्ट ॲडिशन करून घेणार ए एन बी, तर येणारा वेक्टर का असेल ए बार प्लस बी बार. ते जे अपोजिट डायरेक्शनला असेल सेम तुम्ही ॲडिशनच करणार, फक्त डायरेक्शन कन्सिडर करून घ्यायचं मायनस. ओके. म्हणजे हा जर तुम्हाला 2 मीटर दिला असेल, हा तर 4 मीटर दिला असेल तर याचे ॲडिशन काय येईल, तर याचे ॲडिशन येईल 2 - 4 म्हणजे -2 मीटर. म्हणजे याचा जो रिझल्टंट वेक्टर ड्रॉ करणार तुम्ही तर तो 2 मीटर असा येईल या डायरेक्शनला. याच्या आणि याच्या रिझल्टंट वेक्टर आहे हा. रिझल्टंट म्हणजे मी ॲडिशन करतो. पण हे केव्हा पॉसिबल आहे, हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा ते सेम डायरेक्शनला असतील इथं अपोजिट डायरेक्शनला. मग तिथे इन्क्लाइन असतील तर रिझल्टंट वेक्टर काय, रिझल्टंट म्हणजे ॲडिशनच आहे, इट डझंट मॅटर. पण ते इन्क्लाइन ॲडिशन म्हणजे काय ॲक्च्युली रिझल्टंट म्हणजे त्यांचे नेट इफेक्ट, दोघं मिळून काय इफेक्ट करताय तो फाईंड करायचा असतो. इथं दोघं मिळून सेम डायरेक्शनला आता ते दोघं मिळून म्हणजे ॲड होत होतं. इथं दोघं मिळून इफेक्ट काय, हा इफेक्ट याच्यामधून मायनस होऊन जाईल म्हणजे याचा इफेक्ट कमी होतोय आणि तो बघा असं काहीतरी. आता याच्यामध्ये दोघं मिळून काय इफेक्ट असेल, सिम्पल त्याचे एक्झाम्पल सांगतो बघा. एक ब्लॉक आहे, त्याच्यावर एक कोणतरी पर्सन XYZ या डायरेक्शनला त्याला असं पुश करतो. ब्लॉक कुठं होईल ऑब्वियसली तिकडं. सेम टायमाला एक अजून आला अनदर पर्सन की अनदर बॉय बी बॉय आणि तो वरून त्याला ढकलतो. आता ब्लॉक कुठं जाईल, इकडं जाईल, पण याच्यामुळे तो तिकडं पण जातो, दोघं साईडला जातो. म्हणजे ब्लॉक नेमका कॉईल इकडं मूव होत जातो, इकडं मूव होतं, म्हणजे ब्लॉक मूव होतं या डायरेक्शनला. थोड्या वेळानंतर ब्लॉक तुम्हाला कुठंतरी इथं दिसेल, थोड्या वेळानंतर तो ब्लॉक कुठं दिसेल, तिथं दिसेल. हे जे डिस्टन्स आहे हे कोणामुळे कव्हर केलं, याच्यामुळे. आणि हे जे डिस्टन्स आहे हे कोणामुळे कव्हर केलं, यामुळे. तर हे काय आहे, हा आहे ना याच्या आणि याच्या रिझल्टंट फोर्स आहे, रिझल्टंट इफेक्ट होता, रिझल्टंट फोर्स, म्हणून तो ब्लॉक इकडे गेला. हा राहिला नसता तर ब्लॉक इथं येऊन थांबला असता, इथं असा राहिला असता ब्लॉक. ओके. की हा राहिला नसता तर ब्लॉक इथं थांबला असता, ब्लॉक इथं गेला, कारण काय हे दोघांच्या रिझल्टंट मग कुठं इकडं मला हा रिझल्टंट फाईंड करायचा असतो. ऑपोजिट असतील आणि सेम डायरेक्शन असेल तर मी ॲडिशन करेल. याच्यासाठी वेगळे फॉर्म्युले आहेत, त्यासाठी वेगळे फॉर्म्युले ते येतील पुढे बघू. फक्त सध्या टाईप्स तर बघू आपण. नंतर याच्यानंतर होता एक टाईप्स निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय, मॅग्निट्यूड सेम असेल डायरेक्शन अपोजिट, त्याला आपण निगेटिव्ह वेक्टर म्हणतो. इक्वल वेक्टर काय, सेम मॅग्निट्यूड सेम डायरेक्शन, ए आणि बी हे जे इक्वल असतील तर ए इज इक्वल टू ऑब्वियसली बी होतो.
पोझिशन वेक्टर, अनादर टाईप. पोझिशन वेक्टरचं काम काय आहे? पोझिशन वेक्टर त्या वेक्टरला म्हणतात जो वेक्टर आपल्याला पोझिशन दाखवतो एखाद्या पॉईंटची. जस्ट लाईक हा एक्स वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, एक पॉईंट इथं आहे, ओके, आणि हा ओरिजिन आहे. तर हा जो वेक्टर असेल हा त्याच्या पोझिशन वेक्टर. कारण काय, ह्याची पोझिशन सांगतोय तो विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. याचे जे मॅग्निट्यूड येईल, असं काहीतरी मॅग्निट्यूड घेतो आपण, ते मॅग्निट्यूड जे असेल याचं, ऑब्वियसली आर कोणत्याही वेक्टरचे मॅग्निट्यूड आपण असं दाखवतो. ते जे मॅग्निट्यूड असेल ते ज्याच्या एवढं लेंथ असेल, एवढं डिस्टन्स असेल, आणि पोझिशनसाठी तो डायरेक्शन पण दाखवतो. म्हणजे पोझिशन वेक्टर कोणता वेक्टर असतो जो पोझिशन दाखवतो एखाद्या पॉईंटची. ओके, मॅग्निट्यूड लिहिताना बघा असं पण लिहिलं जातं किंवा फक्त आर पण लिहिलं जातं. इट डझंट मॅटर, तुम्हाला जे यूज करायचे ते यूज करा. काही बुक्स जे तुम्ही पाहिले, काही बुक्स जे तुम्ही पाहिले तर वेक्टर दाखवण्यासाठी ते काय करतात माहिती आहे का, फक्त आर घेतात. आता हा तर मॅग्निट्यूड याला, बट ते याला बोल्डमध्ये दाखवतात. बोल्ड एकदम डार्क दिसेल तुम्हाला, तो वेक्टर असेल. काही बुकमध्ये यूज करतात, ते बारने यूज करतात, त्याला फक्त बोल्ड करून देतात. आणि मॅग्निट्यूडसाठी असा फेंट असेल, एकदम डार्क नसेल. त्याच्यानंतर येतो युनिट वेक्टर. युनिट वेक्टर कोणता वेक्टर असतो ज्याचे मॅग्निट्यूड हे 1 असतं आणि डायरेक्शन एनिथिंग काही पण असेल. समजा मी तुम्हाला ए वेक्टर दिला, ओके, ए वेक्टर दिला, असा वेक्टर येतो ए वेक्टर. तर तुम्हाला जे युनिट वेक्टर सांगितलं की याच्या युनिट वेक्टर फाईंड करा अलॉंग दिस ॲक्सिस, तर तो युनिट वेक्टर काय माहिती आहे का, असा येईल सेम, त्याच्यानं त्याच्या डायरेक्शन सेम असेल. तो युनिट वेक्टर मी दाखवेल कॅपने, त्याची मॅग्निट्यूड 1 असेल पण डायरेक्शन सेम असेल. आणि त्याची डेफिनेशन आहे ए कॅप इज इक्वल टू ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार. तुम्ही ह्या फॉर्म्युल्याने कोणत्याही वेक्टरच्या सेम डायरेक्शनच्या युनिट वेक्टर तुम्ही फाईंड करू शकतात विथ द हेल्प ऑफ दिस. तुम्हाला सांगितलं की मला युनिट वेक्टर फाईंड करून दाखव अलॉंग द बी वेक्टर, वेक्टर बीच्या अलॉंगमध्ये युनिट वेक्टर फाईंड करा. लगेच बी कॅप करून घ्यायचा, बी बार इथं ठेवा, खाली मॅग्निट्यूड ठेवा, त्याच्या संपली गोष्ट. याचे कॅल्क्युलेशन करा, जो वेक्टर येईल, जी पण क्वांटिटी तो युनिट वेक्टर असेल त्या क्वांटिटीचे तुम्ही जर मॅग्निट्यूड घेतलं ना तर तुम्हाला ऑलवेज इक्वल टू 1च मिळणार आहे. डायरेक्शन कुठं असेल, अलॉंग द बी. हे झालं युनिट वेक्टर. याच्यावरून एक गोष्ट होती की अलॉंग एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस युनिट वेक्टर काय करतो आपण, तर हा एक्स ॲक्सिस आहे तर याच्या अलॉंग आय आहे, हा वाय ॲक्सिस आहे तर याच्या अलॉंग जे. सिमिलरली थर्ड ॲक्सिस जर घेतला तुम्ही असा, मीन्स तो तुमच्या डायरेक्शन थर्ड ॲक्सिस बघा कधीही काय असतं, एक्स हॉरिझॉन्टल आहे, वाय व्हर्टिकल आहे आणि थर्ड आहे ना आपल्या साईडला येतो. 3 डायमेन्शन बॉडीमध्ये थर्ड ॲक्सिस असा दाखवला जातो असा, पण तो ॲक्च्युली जो आपल्या साईडला असतो 3 डायमेन्शन बॉडी दाखवता येत नाही फिगरमध्ये, तो तुमच्या साईडला येणार असतो. म्हणजे त्याच्या एक पॉईंट तुमच्याकडे असेल आणि दुसरा पॉईंट बोर्डच्या इनसाईड असेल. हे तिघं ॲक्सिस एक्स वाय आणि झेड हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, तर त्यांचे युनिट वेक्टर आय जे आणि थर्ड येतो के, ते पण एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. ऑब्वियसली त्यांचे डायरेक्शन ते असेल तर परपेंडिक्युलर असेल. नंतर वेक्टर ऑपरेटर म्हणून एक टॉपिक होता, त्याच्यामध्ये काय करायचो आपण, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ वेक्टर बाय स्केलर. स्केलर क्वांटिटीने एखाद्या वेक्टरला मल्टिप्लाय केलं की डिवाइड केलं तर काय होईल. समजा ए वेक्टर दिला आहे आणि स्केलर क्वांटिटी आहे लॅम्बडा. लॅम्बडा का असेल, त्याला बार नाही, लॅम्बडा का असेल इथं नंबर असेल, कॉन्स्टंट असेल, काही पण असेल, पण ती काय स्केलर क्वांटिटी असेल. डिस्टन्स असेल, मे बी स्पीड असेल, काही पण असेल, पण त्याला डायरेक्शन नसेल. नंबर असेल तो 1 2 3 4 5. फर्स्ट मी मल्टिप्लिकेशन बघतोय तर काय होईल, येणारी जी क्वांटिटी असेल ती अशी काहीतरी दिसेल तुम्हाला. येणारी क्वांटिटी ही व्हेक्टर असेल, त्याचे डायरेक्शन बघा काय केलं मी, व्हेक्टर टर्मला एका स्केलरने मल्टिप्लाय केलं इथं. तर येणाऱ्या जे क्वांटिटी असेल ती व्हेक्टर येते, त्याच्या काहीतरी डायरेक्शन असतं. त्याचे डायरेक्शन कोणतं असतं, जे एचे डायरेक्शन असेल ते. त्याचे मॅग्निट्यूड काय येईल, तर त्याचे मॅग्निट्यूड येतं मॅग्निट्यूड लॅम्बडा टाइम्स मॅग्निट्यूड ऑफ ए. एचे जे मॅग्निट्यूड असते ना त्याच्या
त्याच्या लॅमडा टाईम्स असतं ते, मीन्स त्याला लॅमडाने मल्टिप्लाय केलं तर फॉर एक्झाम्पल लॅमडा इज इक्वल टू 2 जे असेल तर सी बार काय येईल 2 ए बार. लॅमडा इज इक्वल टू 10 असेल तर सी बार काय येईल 10 ए बार. डायरेक्शन सी बारचं ए बार सारखंच असेल आणि 10 त्याची मॅग्निट्यूड असेल. डायग्रॅमॅटिकल कसे येईल बघा, समजा ए बार 2 मीटर इन एक्स ॲक्सिस आहे अलॉंग एक्स ॲक्सिस. ओके बघा हा ए बार आहे, मग 2 मीटर उलटं लिहिलं मी ते, ठीक आहे असा येईल तो. ए बार इज इक्वल टू 2 मीटर अलॉंग एक्स ॲक्सिस घेतला आहे. ओके लॅमडा इज इक्वल टू 10 आहे. 10 घेण्यापेक्षा एवढा मोठा नाही घेता आपण 3 घेऊ. लॅमडा इज इक्वल टू 3. तर नेक्स्ट तर लॅमडाने ज्यावेळेस मी ए बारला मल्टिप्लाय करेल तर येणारा काय घेतला मी सी बार घेतला आहे. तर सी बार कसा येईल बघा असा. सी बार काय आहे, सी बारचं डायरेक्शन कुठं असेल अलॉंग एक्स ॲक्सिस असेल कारण ए अलॉंग एक्स ॲक्सिस होता. पण सी बार कसा येईल ते बघा, लॅमडा ए बार, लॅमडा काय आहे 3, ए बार काय आहे 2, हा येईल तुमचा 6 मीटर. काय झालं ए बार 2 होता, 2च्या 3 टाईम बघा 6, 3ने मल्टिप्लाय करा 6 मीटर. म्हणून लेंथ त्याची एवढी, डायरेक्शन अलॉंग एक्स ॲक्सिस होता ए, तर हा पण एक्स ॲक्सिसच्या अलॉंग असेल. हे झालं मल्टिप्लिकेशनची गोष्ट. डिव्हिजनची गोष्ट आता ऑब्व्हियसली डिव्हिजन ज्यावेळेस तुम्ही घेणार त्यावेळेस येणारी जी क्वांटिटी असेल ती व्हेक्टरची असेल, पण ती असं ए बार अपॉन लॅमडा येईल. म्हणजे काय, परत याचे जे मॅग्निट्यूड बघितलं तर हे काय येईल 1 अपॉन लॅमडा टाइम्स ए बार, 1 अपॉन लॅमडा टाइम्स ए बार लाईक दिस. आता इथं समजा ए बार 4 घेतला तुम्ही हा, ओके, आणि लॅमडाची व्हॅल्यू 2 घेतली तर सी बार काय येईल 1 अपॉन लॅमडा ए बार. तो 1 अपॉन 2 हा तुमच्या 4, तर हा येईल तुमच्या 2 मीटर. डायरेक्शन कुठं असेल, जे एचं डायरेक्शन तेच लॅमडाचं डायरेक्शन, सॉरी तेच सीचं डायरेक्शन. डायरेक्शनवर काही इफेक्ट नव्हतं. स्केलरने ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लाय करता फक्त त्याचे मॅग्निट्यूड डायरेक्ट इन्क्रीज होऊन जातं, मल्टिप्लाय होऊन जातं. किंवा डिवाइड असेल तर डिवाइड होऊन जातं. याच्यानंतर येतो ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. ते कसं करायचं, ज्यावेळेस सेम डायरेक्शन असेल तर आपण डायरेक्ट करतो ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. दोन वेक्टर दिले तुम्हाला, दोघांचे ॲडिशन काय लावलं तर येणारा वेक्टर समजा सी बार असेल तर तो ए बार प्लस बी बार पूर्ण एवढा वेक्टर होऊन गेला. ओके समजा हा 2 मीटर होता, हा 3 मीटर होता, तर हा येणारा काय असेल 5 मीटर. डायरेक्शन सेम. सबट्रॅक्शन कसं होईल, सबट्रॅक्शन ॲक्च्युली होतं नाही, आपण ॲडिशनच करतो, पण हा जर अपोजिट डायरेक्शनला राहिला असता तर सबट्रॅक्शन होऊन गेलं असतं. कसं झालं असतं तर बघा, रिझल्टंट वेक्टर इज इक्वल टू सी बार, हा प्लस राहिला असता पण हा बी अपोजिट डायरेक्शनला म्हणून मायनस. 2 प्लस मायनस 3 का आला -1. म्हणजे सी बार कसा ड्रॉ करणार तुम्ही -1 मीटर. बघा हा टॅक्स हा इकडं होता, ज्यावेळेस हे दोघं सेम डायरेक्शनला होते त्यावेळेस त्याचे रिझल्टंट दोघांचे ॲडिशन झाले, त्यावेळेस दोघांचं डायरेक्शन चेंज झालं, सी बाराला -1 मीटर. कारण काय इथं लार्ज वेक्टर बी होता, 3 हा स्मॉल वेक्टर होता. जो लार्ज असतो ना त्याचे साईन येतं, साधं सबट्रॅक्शन करून घ्यायचं, साईन त्याच्यात देऊन टाकायचं, जनरल अल्जेब्रा सारखं. ही केव्हाची गोष्ट, ज्यावेळेस सेम डायरेक्शन आणि अपोजिट डायरेक्शन असेल. सेम होईल तर सबट्रॅक्शन होऊन जातं आपोआप, सॉरी ॲडिशन होऊन जाईल, आणि अपोजिट असेल तर सबट्रॅक्शन होऊन जाईल. हे तिथपर्यंत जोपर्यंत 1 डायमेन्शनल वेक्टर आहेत. ज्यावेळेस वेक्टर हे वेगवेगळ्या डायरेक्शनला असतील, इन्क्लाइन असतील, मग त्यावेळेस तुम्ही ॲडिशन कसं फाईंड करता, तर त्यावेळेस 2 लॉ येतात. ते म्हणजे एक म्हणजे ट्रायंगल लॉ, दुसरा म्हणजे पॅरालेलोग्राम. ट्रायंगल लॉ का म्हणतो, ट्रायंगल लॉ असं म्हणतं की दोन वेक्टर हे जर ॲडजस्टंट साईड ऑफ द ट्रायंगल असेल, हा एक वेक्टर घेतला मी ए बार आणि हा एक कुठंतरी दुसरा वेक्टर आहे बी बार,
मला ॲडिशन फाईन करायचे. मी आधी ट्रायंगलला काय म्हणतो की दोन वेक्टरच्या जर ॲडजस्टंट साईड असतील ट्रायंगलच्या, तर जी थर्ड साईड असते ना ती अपोजिट सेन्सला ड्रॉ करायची, तो रिझल्ट नसतो तर दोघं वेक्टरच्या. ओके, मग आता याला ड्रॉ करण्यासाठी मी काय करेल, ए ॲज इट इज, बीला इथून असं उचलेल इथं ठेवून देईल, ए आय बी. ठेवताना तुम्ही कुठूनही ड्रॉ करून सोबत ठेवू शकता, पण ठेवताना काय करावं, त्याचे डायरेक्शन चेंज व्हायला नको. हे डायरेक्शन सेम. ओके, थर्ड वेक्टर येतो रिझल्टंट वेक्टर. थर्ड वेक्टर मीन्स थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल. ओके, इफ द टू वेक्टर्स आर रिप्रेझेंट टू साइड्स ऑफ ट्रायंगल, देन थर्ड साइड इज इक्वल टू रिझल्टंट इफ इज इन अ डायरेक्शन ऑफ अपोजिट सेन्स. सेन्स काय इथं असा असा, थर्ड साईड अशी यायला पावती, सॉरी दिस थर्ड साईड अशी यायला पावती, पण तशी न घेता रिझल्टंट काढण्यासाठी अशी घ्यायची. हा तुमच्या रिझल्टंट वेक्टर आहे. रिझल्टंट वेक्टर इज इक्वल टू अगेन्स्ट ए प्लस, मी ॲडिशनच करतो आहे ॲक्च्युली. ॲडिशन म्हणजे मी त्याच्या नेट इफेक्ट फाईन करतो आहे. मग डायरेक्शननुसार ते होतं जे रिझल्ट यायचे असेल तो रिझल्टंट वेक्टर म्हणजे मी ॲडिशनच करतो. हा ट्रायंगलला होता, पण याच्यात ते काय आपण डेरिवेशन याचे घेतलेलं नाही. स्टेट बोर्डमध्ये याच्यात डेरिवेशन काय, याचे मॅग्निट्यूडचे डेरिवेशन नाही घेतले. त्याच्यासाठी पॅरलोग्राम यूज केला आहे, तो खरा यूज आहे. आला तर थेरॉटिकल क्वेश्चनसाठी लागणार तुम्हाला. आपल्याला फक्त फॉर्म्युले लागतात JEE याचे. पॅरलोग्राम काय म्हणतं की इफ टू वेक्टर्स रिप्रेझेंट टू ॲडजस्टंट साइड ऑफ पॅरलोग्राम, अगेन्स्ट दिस इज वेक्टर ए, दिस इज वेक्टर बी. ओके, आता पॅरलोग्राम काढताना ह्याचे दोन वेक्टर आहे, हे कसे कनेक्ट करायचे, हे कसे जॉईन करायचे, टेल टू टेल. लुक ॲट दिस, हा वेक्टर असा, हा वेक्टर असा, हा तुमचा बी वेक्टर, हा तुमचा वेक्टर. आता काय होतं बघा, दोन वेक्टर हे दोन साईड दाखवतात. पॅरलोग्राम ड्रॉ करायचे असेल तर मी असं ड्रॉ करून घे. पॅरलोग्राम झाला, हे जे दोन वेक्टर आहे हे रिप्रेझेंट करतायत टू साइड्स ॲडजस्टंट साइड ऑफ पॅरलोग्राम. तर रिझल्टंट काय असतो, अलॉंग द डायगोनल. रिझल्टंट इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. काय काय मिळतं आपल्याला याच्यात, आपल्याला याच्यात मिळतो रिझल्टंट, त्याच्या मॅग्निट्यूडच्या फॉर्म्युला काय, आपण डेरिवेशन घेतलं आहे त्याचं, पण आपल्यासाठी फक्त फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. मी आता फक्त फॉर्म्युला लिहितो. काय तो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. काय तो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. This is most important formula for us when we have two vectors. We are going to find the resultant vector of two vectors, but vectors कसे दिलेत, IJK मध्ये दिलेले नसतील, फक्त दिलेले त्यांना डायरेक्शन दिलेलं नसेल तर आपल्याला असं फाइंड करावं लागतं. हा फॉर एचं मॅग्निट्यूड घ्या प्लस बीचं मॅग्निट्यूड घ्या प्लस 2aचं मॅग्निट्यूड इंटू बीचं मॅग्निट्यूड इंटू कॉस थिटा इज अँगल बिटवीन बोथ. ए आणि बी मधला तुम्हाला हा अँगल दिलेला असेल, गिवन असेल. ओके, अजून काय याच्यात अजून एक गोष्ट फाईंड करतात आपल्याला, ती म्हणजे हा अँगल. याला आपण अल्फा म्हणू, याला आपण बीटा म्हणू. अल्फा काय दाखवतोय, अल्फा इज अ अँगल विच रिप्रेझेंट और विच मेक बाय रिझल्टंट वेक्टर विथ दिस बी वेक्टर. हा अल्फा आणि बीटा असेल असं काही नाही, फक्त यांना फाईंड करण्यासाठी अल्फा बीटा दिला आहे. मग इथं फॉर्म्युला आहे तो अल्फा इज इक्वल टू 1 मिनिट. इथं अल्फा इज इक्वल टू फॉर्म्युला आहे तो म्हणजे टॅन इनव्हर्स. हे फॉर्म्युले तुम्हाला क्रॅम करायचे आहेत, हे फॉर्म्युले तुम्हाला क्रॅम करायचे आहेत. टॅन इनव्हर्स समजा क्यू 1 मिनिट. अल्फा ज्याच्या सोबत घेतला असेल, बघा रिझल्टंट वेक्टर तयार करतोय अल्फा पण बीटा पण रिझल्टंट वेक्टर बी सोबत अल्फा तयार करतोय अँगल आणि रिझल्टंट वेक्टर ए सोबत बीटा तयार करतोय. तर ज्याच्यासोबत घेतलेला आहे त्याची अपोजिट साईड इथं ठेवायची. त्याच्या अपोजिट म्हणजे ज्या वेक्टरसोबत तुम्ही अल्फा घेतला आहे, आता अल्फा कोणासोबत घेतला आहे, बी सोबत घेतला आहे.
तर इथं येईल ए म्हणजे ए बारचं मॅग्निट्यूड येईल इंटू साइन थिटा डिवाइड बाय डिवाइड बाय बी प्लस ए कॉस थिटा. दरवेळेस अल्फा असा असेल बीटा असं सर्व गोष्ट हे फिक्स नाही. तुम्हाला क्रॅम कसं करायचं या फॉर्म्युला बघा. तुम्ही ज्या बी सोबतचा अँगल काढत असाल तर वरती इथं ए ठेवायचा, इथं ए ठेवायचा आणि इथं बी घ्यायचा. नंतर बीटा कोणासोबतचा अँगल आहे, इथं बीटाच्या बघितला तर बीटा रिझल्टन आणि ए मधला अँगल आहे. ओके, तर मी इथं ठेवेल बी त्याच्या अपोजिट, बाकीचे सर्व सेम. काय दाखवतो बरं अल्फा दाखवतो डायरेक्शन ऑफ रिझल्टन वेक्टर. या रिझल्टन वेक्टरचे डायरेक्शन कोणाच्या रिस्पेक्ट टू बीच्या रिस्पेक्ट टू, कोणाच्या रिस्पेक्ट टू बीच्या रिस्पेक्ट. बीटा काय दाखवतोय डायरेक्शन ऑफ रिझल्टन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ए बार. अशा तुम्ही बघा जेवढं वाचणार तेवढं तुमच्या डोक्यात जात जाईल ते हळूहळू. मग तुम्ही त्याच्याशी फॅमिलियर होत जाणार, नंतर मग तुम्ही त्याचा यूज करायला शिकणार. फॉर्म्युला एकदा नीट बघा. अजून क्रॅम करताना पण हे ठेवायचे, काही इथं अल्फा असेल इथं बीटा असेल असं काही नाही. बघा सपोज मी असं घेतो, हा रिझल्टन वेक्टर आहे, हा तुमच्या पी बार आहे आणि हा तुमच्या क्यू बार आहे. ओके, मी तुम्हाला फाईन करायला लावला हा अँगल, तुम्ही बीटाच घेणार असं काही नाही. घेऊन घ्या हा फाय. फायच्या फॉर्म्युला काय येईल, तर फायच्या फॉर्म्युला येईल फाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स. ओके, डिवायडेशन सेम फॉर्म्युला ए कोणता येतो, फाय बी क्यू सोबत आहे तर मी इथं मॅग्निट्यूड ऑफ पी घेईल. क्यू सोबत आहे ना तर मॅग्निट्यूड ऑफ पी घेईल. हा तुमच्या साइन थिटा, दिस इज अ थिटा, पूर्ण अँगल थिटा आहे पी एन क्यू मधला. खाली काय येईल, खाली येईल क्यू प्लस पी कॉस थिटा. संपली गोष्ट. का इथं पी का घेतला मी, कारण फायज क्यू सोबतचा अँगल होता म्हणून मला दुसरी साईड घ्यावी लागेल पी. हा अँगल फाईन करणार अपोजिट, डझंट मॅटर. ओके, हा झाला पॅरलोग्राम लॉ. ह्याच्याने आपण काय काय फाईन केलं, एक तर ॲडिशन फाईन केलं, म्हणजे रिझल्टन वेक्टर फाईन केला दोन वेक्टरच्या ज्यावेळेस ते सेम डायरेक्शन किंवा अपोजिट डायरेक्शनला नसेल. ह्याच्यानंतर एक वन ऑफ द बेस्ट इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. मागच्या केसमध्ये काय केलं आपण, दोन वेक्टर होते, दोघांचा नेट इफेक्ट फाईन केला. ओके, अजून एक गोष्ट फाईन करताना आठवण ठेवायचं, हा जो रिझल्टन तुम्ही ड्रॉ करतात त्याच्या ह्या दोघांमध्ये पी आणि हा क्यू आहे, या दोघांमध्ये दोन अँगल आहे, एक तर हा एवढा मोठा अँगल आहे, एक तर हा स्मॉल अँगल आहे. तर ऑलवेज आठवण ठेवायचं व्हेक्टरमधले दोन अँगल, व्हेक्टरमधले अँगल फाईन करताना पहिले तर ही गोष्ट आठवण ठेवा, त्याला टेल टू टेल जॉईन करा की हेड टू हेड जॉईन करा. राहिलं होतं, सॉरी मी नवीन घेत होते यावेळेस. बघा टेल टू टेल जॉईन करा. दोन व्हेक्टर दिले मी तुम्हाला, फाईन सांगितलं मी की मला या दोघांमधला अँगल फाईन करून दाखव रे बाबा. तर तुम्ही काय करणार, दोघं व्हेक्टरला टेल टू टेल जॉईन करणार. आता टेल टू टेल जॉईन केल्यानंतर दोन अँगल आहेत, एक म्हणजे असा पूर्ण असा अँगल आहे, एक हा अँगल आहे. तर दोन व्हेक्टरमधला अँगल इज ऑलवेज लेस दॅन 180 डिग्री असतो, इज ऑलवेज लेस दॅन 180 डिग्री. हा अँगल बघा, पूर्ण अँगल 360 असेल, हा ऑब्वियसली लेस दॅन 180 डिग्री. हा 180 डिग्री म्हणजे हा 180 डिग्री आणि हा त्याच्यापेक्षा जास्त आहे, असा इथून इथपर्यंत आला आहे, मग तो 180 पेक्षा जास्त आहे, म्हणून आपल्याला हा अँगल घ्यायला लागेल, हा थिटा असेल. मग रिझल्टन कुठून कुठं ड्रॉ होतो, कारण तो रिझल्टन तर इकडे बी ड्रॉ होऊ शकतो, इथं बी. तो जो स्मॉल अँगल असेल त्या साईडला रिझल्टन ड्रॉ होतो, आठवण ठेवायचं. हे झालं टेल टू टेल. मी हेड टू हेड करू शकलो असतं, येस ऑब्वियसली. बघा कसा, हा पी हेड टू हेड जॉईन करायचे, याला उचलला मी आणि इथं ठेवून दिलं. ओ सॉरी, हेड टू हेड आहे, याला मी उचललं आणि इथं ठेवलं. बघा आता हेड टू हेड जॉईन झालं. ह्याच्यामधला अँगल कसा येईल, असा पण एक अँगल येतोय, असा पण येतोय. मी अँगल कोणता घेतो, मी स्मॉल अँगल घेतो. म्हणजे हा याचे रिझल्टन काय येईल, याचे रिझल्टन असं येईल का, नाही, तेच तुम्हाला लॉजिक लावायचे. याच्या रिझल्टन असा येणार नाही, याच्या रिझल्ट तुम्हाला इथं ठेवावा लागेल, मग असा घ्यावा लागेल.
म्हणून थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं. त्याच्यापेक्षा एकदम साधे सिम्पल आपण जे लॉ शिकलो आहे तो म्हणजे पॅरालोग्राम लॉ शिकलो आणि पॅरालोग्राम लॉमध्ये दोन वेक्टर हे टेल टू टेल जॉईन करून नंतर पॅरालोग्रामची डायग्राम काढली जाते. म्हणून ऑलवेज हेड टू हेडचा यूज न करता टेल टू टेलचा यूज करा. मग तुम्हाला रिझल्टंट काढण्याची एकदम साधे सिम्पल प्रोसेस दिसते. ऑलवेज ट्राय मीन्स नाही ना, टेल टू टेलच जॉईन करायला म्हणतो, हेड टू हेडकडे जायचं नाही. ते फक्त एक डोक्यात ठेवा की एखादा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन CET येऊ शकतो. हाऊ कॅन वी फाइंड अँगल बिटवीन टू वेक्टर्स. फर्स्ट ऑप्शन असेल बाय जॉईनिंग टेल टू टेल, सेकंड असेल बाय जॉईनिंग हेड टू हेड, थर्ड असेल बोथ ऑफ अबो अँड फोर्थ असेल नन ऑफ दिस. तर ॲन्सर येईल थर्ड, फर्स्ट और सेकंड नाही, दोघं आहेत. फक्त त्याच्यासाठी आठवण ठेवा. बाकी अँगल फाईन करता टेल टू टेलच जॉईन करता. आता रिझॉल्युशन ऑफ वेक्टर, हे दोन वेक्टरचे रिझल्ट काढला गेला आपला. आता रिझॉल्युशन काय, सिंगल वेक्टरला आहे ना स्प्लिट करता येतं, नंबर ऑफ इन्फायनाईट नंबर ऑफ कॉम्पोनंट्समध्ये स्प्लिट करता येते, त्याच्यात इन्फायनाईट नंबर कॉम्पोनंटमध्ये पार्ट करता येतील. जस्ट लाईक एक ब्लॉक आहे, परत मी ब्लॉकवर येतो, लवकर कळतं हे एक्झाम्पल म्हणून ब्लॉक येतो. याला मी असा फोर्स लावला इकडनं, ब्लॉक कुठं मूव होईल, या डायरेक्शनला मूव होईल. ओके, काही वेळानंतर ब्लॉक कुठं दिसतोय, इथं दिसतोय. बघा ब्लॉकने काय डिस्प्लेसमेंट घेतलं, इथून इथं आला तो. तुम्ही जर व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली बघितलं तर तो ब्लॉकची पोझिशन आता ही, म्हणजे त्याने हे डिस्टन्स व्हर्टिकली कव्हर केलं, ब्लॉकची पोझिशन ही म्हणजे त्याने हे डिस्टन्स हॉरिझॉन्टली कव्हर केलं. म्हणजे ब्लॉक इकडं गेला म्हणून करू, म्हणजे याच्या अर्थ ब्लॉक तुम्ही दुसऱ्या सेन्सने मारा तर ब्लॉक इकडं पण गेला आहे आणि इकडं पण गेला आहे म्हणून तो इथं आला आहे. म्हणजे हा जे वेक्टर आहे याने या ब्लॉकला इकडं पण मूव केलं आणि डाऊनवर्ड म्हणजे एक्स ॲक्सिसला पण मूव केलं आणि वाय ॲक्सिसला खाली पण मूव केलं. का मग ह्याचे दोन इफेक्ट आहेत, घेऊ शकतो आपण, एक या डायरेक्शनला एक या डायरेक्शनला. कारण काय, तुम्ही आपण जे जनरल सेन्स पाहिलं, फोर्स तुम्ही असा आला होता, मग हा ब्लॉक तिकडं का मूव झाला, बघा तो ब्लॉक इकडंच मूव झाला आहे, पण त्याच्या मूव होताना दोन साईडला तुम्ही जे एक्स आणि वायचा विचार केला तो तिकडं पण मूव झाला आणि इकडं पण मूव झाला, त्यावेळेस तो इथं पोचला आहे. म्हणजे याचे दोन कॉम्पोनंट घेता येतात. तो आपण याला म्हणतो वाय कॉम्पोनंट, याला म्हणतात एक्स कॉम्पोनंट. समजा आर असा वेक्टर असेल तर हा एक कॉम्पोनंट होतो त्याच्या आणि हा एक कॉम्पोनंट असा घेतो, असे दोन कॉम्पोनंट येतात त्याचे. याला म्हणतो आपण आर एक्स, याला म्हणतो हे डायरेक्शन कोणतं आहे, हे डायरेक्शन आय डायरेक्शन आहे, हे डायरेक्शन जी. आय आणि जी युनिट वेक्टर आहे, त्यांचे मॅग्निट्यूड ऑलवेज 1 असेल, डायरेक्शन अलॉंग एक्स ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस. तुम्ही डाऊनवर्डला गेला मायनस जे होईल, इकडं आला मायनस आय होईल, बाकी काही नाही. ओके, म्हणजे मी एक सिंगल वेक्टरला स्प्लिट करतो आता, तर तो येतो आर एक्स आय आर वाय जे. ऑलवेज कॅप द्यायचे, मी कॅप नाही देत, तुम्ही कॅप द्यायचे. याला म्हणतात रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. म्हणजे काय, स्प्लिटिंग करतो आपण वेक्टरचे इंटू इट्स कॉम्पोनंट. इन्फायनाईट नंबर ऑफ कॉम्पोनंट असतील असे बघा, CET क्वेश्चन येऊ शकतो. एनी वेक्टर कॅन स्प्लिट और रिझॉल्व इन टर्म्स ऑफ 2 कॉम्पोनंट्स और 3 कॉम्पोनंट्स. तर 3 नका लिजा की आय जे आणि के, 3 न इन्फायनाईट नंबर ऑफ कॉम्पोनंट्समध्ये होतो. आपण 3 का घेतो, कारण आपण एक्स वाय झेड हे ॲक्सिस ॲनालिसिससाठी यूज करतो, ते 90 डिग्रीमध्ये असतात म्हणून आपण 3 कॉम्पोनंटमध्ये घेतो. हा एक कॉम्पोनंट, हा एक कॉम्पोनंट, आर एक्स अलॉंग एक्स ॲक्सिस वाय अँड थर्ड जो येतो तो झेड. ओके, स्प्लिट करून दिला मी. मॅग्निट्यूड कसं घेतो आपण, अशा वेळेस मॅग्निट्यूड घेतो आपण जस्ट लाईक आर एक्स स्क्वेअर आर वाय स्क्वेअर आर झेड स्क्वेअर. काय आर एक्स आर वाय झेड, कोएफिशियंट ऑफ आयचा स्क्वेअर, कोएफिशियंट ऑफ वायचा स्क्वेअर, कोएफिशियंट ऑफ झेडचा स्क्वेअर. हा मॅग्निट्यूड आहे, कोणत्याही वेक्टरच्या मॅग्निट्यूड तुम्ही असंच फाइंड करू शकता. समजा वेक्टर फक्त अलॉंग एक्स ॲक्सिस राहिला असता ए बार, तर त्याचा मॅग्निट्यूड कसा आला असता अकॉर्डिंग टू दिस. मी ए बारला कसं लिहिणार, मी ए बारला लिहिणार ए एक्स आय, बरोबर आहे. हा वेक्टर डायरेक्शन काय आहे, अलॉंग एक्स ॲक्सिस आहे, त्याचा मॅग्निट्यूड आहे. मग याचे मॅग्निट्यूड कसं फाइंड करेल मी, तर आयचा कोएफिशियंट जो असेल त्याचा स्क्वेअर, वाय जे आणि के तर नाही जे, म्हणजे याचे मॅग्निट्यूड आलं एक्स.
जे असेल तेच. साधी सिंपलची गोष्ट आहे. अजून काही करू शकतो का मी याच्यानंतर मी काय केलं होतं, हे रिझॉल्युशन झालं. 3 डायमेन्शन असेल तर 3 डायमेन्शन. थिटा फाईन, ओके थिटा फाईन करता येतो तुम्हाला. थिटा म्हणजे एक सिंगल वेक्टर दिला आहे तुम्हाला. हा तुमच्या एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, हा तुमचा आर बार, हा सिंगल वेक्टर दिला आहे. मी आर बारचे डायरेक्शन फाईन, डायरेक्शन त्यावेळेस फाईन करता ना एक्स वाय झेड, तर एक गोष्ट आठवून ठेवायच्या. एक तर प्रॉब्लेम आहे तुम्हाला दिलं असेल, फाईन द डायरेक्शन ऑफ वेक्टर किंवा जी पण क्वांटिटी असेल, फोर्स वॉट एव्हर जी पण, विथ रिस्पेक्ट टू हॉरिजेंटल ॲक्सिस म्हणजे एक्स ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्हमध्ये, और विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस मीन्स व्हर्टिकल ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्हमध्ये. हे जसे जसे चॅप्टर होत जातील तसं कळत जाईल तुम्हाला. पण एक तुम्हाला ज्या हॉरिजेंटल ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्हमध्ये याचे डायरेक्शन फाईन करायला लावलं असेल, वी हॅव टू टेक दिस अँगल. आपल्याला हा थिटा फाईन करायचा आहे, तो याच्या रिस्पेक्टिव्हमध्ये बघा. मग मी सांगेल की एवढ्या अँगलवर आहे वेक्टर एक्सच्या, असं आहे त्याचं मिनिंग. मग थिटा फाईन करायचे असेल तर मी इथं काय यूज करेल, मी इथं यूज करेल ट्रिग्नोमेट्री. मी काय करेल, ही लाईन अशी जॉईन करून घेईल. हो हा काय झाला सर, आता 90 झाला. मग 90 झाला, मी तर साईन कॉस टॅन लावू शकतो. माझ्याकडे काय आर ए म्हणजे मी आर एक्स फाईन करू शकतो आणि आर वाय फाईन करू शकतो. कारण काय, आरची जी डेफिनेशन आहे आर एक्स आय आर वाय जे, ओके. आर एक्स काय येतो, आर एक्स येतो कॉस थिटा. याच डायग्रामवरनं कळून जाईल तुम्हाला. आर एक्स काय, थिटाच्या ॲडजस्टंट साईड, ही काय हायपोटेनियस आहे. सो आर एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा येतो. कारण काय बघा, कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजस्टंट साईड, काय आहे ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस कॉस थिटा. याची ॲडजस्टंट साईड येईल कारण हा 90 आहे तर हा हायपोटेनियस आहे. तुम्हाला ह्या गोष्टी आता यायला पाहिजेत हळूहळू करत. ॲडजस्टंट साईड काय येईल याची आर एक्स, हायपोटेनियस काय येईल आर. मॅग्निट्यूडमध्ये मी घेतो, इथं डायरेक्शनचा काही संबंध नाही, इथं मॅग्निट्यूड घ्यावा लागेल, तुम्हाला व्हॅल्यू घ्यावी लागेल. तर आर एक्स काय येतो आहे, आर एक्स येतो आहे आर बार च्या मॅग्निट्यूड इंटू कॉस थिटा. लुक ॲट दिस, लुक ॲट दिस. आर एक्स मी फाईन करू शकतो. आर वाय ऑब्वियसली सर मी आर वाय पण सेम फाईन करू शकतो, साईन थिटा. मला काय फाईन करायचं आहे, अँगल फाईन करायचं आहे. अँगल बघा, हा टॅन थिटाचं डेफिनेशन काय असते, ज्यावेळेस डायरेक्शन फाईन करायला होतं ना, ऑलवेज वी हॅव टू फाईन टॅन थिटा. टॅन थिटाची डेफिनेशन काय असते, अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. अपोजिट कोणती, थिटाची अपोजिट ही म्हणजेच काय तर ही, तर काय येतो आर वाय. ॲडजस्टंट काय, थिटाची ॲडजस्टंट ही पण थिटाला जॉईन आहे, थिटाला कनेक्टेड. बघा ही साईड आहे, ही साईड आहे, पण ही ॲडजस्टंट घेत नाही कारण हा हायपोटेनियस आहे 90च्या अपोजिटमध्ये, म्हणून ॲडजस्टंट ही. मग काय आला तुमच्या आर एक्स. काय आहे टॅन थिटा इज इक्वल टू आर वाय अपॉन आर एक्स. टॅन थिटा का घेतला मी, हा थिटा ही साईड आणि ही साईड माझ्याकडे आहे. मला काही करून या दोघं साईड फाईन करून घ्यायच्या आहे. इथं पुट करा टॅन थिटा मिळेल. काय टॅन थिटा फाईन का केला, मला डायरेक्शन फाईन करायचं तर आर बारचे विथ रिस्पेक्ट टू एक्स बार, विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. मला जर विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल फाईन करायला लावलं तर वी हॅव टू फाईन दिस फाय. मला फाईन करावं लागेल. मग त्यावेळेस काय करेल मी, टॅन फाय घेईल. टॅन फाय म्हणजे काय, अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. मग टॅन फायसाठी मी अशी एक लाईन ड्रॉ करून गेली. अपोजिट काय आता दिस आर एक्स म्हणजे ही लाईन काय आर एक्स, ओके. ही काय टॅन बघा आता हा फाय जो ना, फाय याची ॲडजस्टंट ही, हा 90, ही ॲडजस्टंट आहे पण 90च्या समोर आहे म्हणजे हा परत हायपोटेनियसच आहे ना. आता ॲडजस्टंट ही, अपोजिट ही, अपोजिट आर एक्स, ॲडजस्टंट आर वाय. फाईन निघून जाईल. टॅन फाय केव्हा फाईन करेल मी, ज्यावेळेस मला फाईन करायला लावलं असेल की याचे डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल घ्या, त्यावेळेस दिस. ज्याच्या रिस्पेक्ट टू घ्यायच्या ना त्याच्या रिस्पेक्ट टू अँगल फाईन करून घ्यायचा, म्हणजे तुम्ही डायरेक्शन फाईन करून घेता, असं आहे. हे येणार आहे डिस्प्लेसमेंट आणि त्याच्यामध्ये, ओके. आणि एंड होता व्हेक्टर चॅप्टरचा, तो म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टर बाय व्हेक्टर. व्हेक्टरचे मल्टिप्लिकेशन व्हेक्टरनेच. त्याच्यात 2 टाईप्सचे व्हेक्टर होते, त्याच्यात 2 टाईप्सचे मल्टिप्लिकेशन करतो आपण.
फर्स्ट वन इज अ स्केलर प्रोडक्ट. सेकंड वन इज अ वेक्टर प्रोडक्ट. ओके, स्केलर प्रॉडक्टची डेफिनेशन येते, दोन वेक्टर दिले असतील तर त्यांच्या स्केलर प्रॉडक्ट होतो ए बी कॉस थिटा. थिटा इज द अँगल बिटवीन ए अँड बी. ए बी इज द मॅग्निट्यूड ऑफ ए बार अँड बी बार. आणि वेक्टर प्रॉडक्ट येतो, ऑब्वियसली बघा इथं युनिट वेक्टर नाही म्हणजे स्केलर प्रॉडक्ट येतो स्केलर क्वांटिटी म्हणून त्याला स्केलर. याला अजून काय नाव आहे दुसरं, डॉट प्रॉडक्ट. याला दुसरं नाव काय आहे, क्रॉस प्रॉडक्ट. वेक्टर प्रॉडक्ट या क्रॉस प्रॉडक्ट याची डेफिनेशन काय होती, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी साइन थिटा. ओके, बट हिअर वी हॅव टू टेक द डायरेक्शन एन. ओके, दिस इज द वेक्टर क्वांटिटी, दिस इज स्केलर क्वांटिटी. याचे डायरेक्शन कसं येतं, तर याचे डायरेक्शन येतं ज्या प्लेनमध्ये ए बार अँड बी बार असेल, ज्या प्लेनमध्ये, आता बोर्डवर ठेवले मी दोघं, तर ज्या प्लेनमध्ये ए बार आणि बी बार असेल त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन असेल, एक तर तुमच्याकडे असेल एक तर त्या साईडला असेल. ते कशावर डिपेंड करेल, तर सर ते अँगलवर डिपेंड करेल. अँगल अगर बीपासून एकडे ट्रेस केला जात असेल तर तो अँटी क्लॉकवाईज असेल. अँटी क्लॉकवाईज असेल म्हणजे काय, स्क्रू उलटा फिरतोय. उलटा फिरतो म्हणजे स्क्रू कुठं, बोर्डमध्ये मी स्क्रू लावला त्याला अपोजिट अँटी क्लॉकवाईज फिरतो म्हणजे स्क्रू तुमच्या डायरेक्शनला येईल, ओपन होईल तो स्क्रू, बाहेर निघेल तो तुमच्या डायरेक्शनला. म्हणजे या केसमध्ये डायरेक्शन कसं येईल वेक्टरच्या, तुमच्याकडे असेल. ओके, दुसरं डायरेक्शन कुठं असेल, समजा मी हा अँगल असा घेतला म्हणजे काय, ए क्रॉस बी असा घेतला म्हणजे ए पासून बी पर्यंत, तर का तर स्क्रू हा बोर्डमध्ये फिट होत जाईल म्हणजे बोर्डच्या इनसाईड जातो, तर डायरेक्शन कसं असेल मध्ये. बी क्रॉस ए साठी का होतं, डायरेक्शन होतं तुमच्या साईडला, म्हणजे दोघांचे डायरेक्शन चेंज आहे. सो ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ई. कारण काय, डायरेक्शन चेंज असतं तर आपण ए क्रॉस बी इज इक्वल टू मायनस बी क्रॉस ए लिहू शकतो, डायरेक्शन अपोजिट, बाकी काहीच नाही. ओके, युनिट वेक्टरच्या कंपॅरिझनमध्ये केला तर एक समजा एक्स ॲक्सिसला असेल, हा आय हा जे, हा ए बार हा बी बार, तर दोघांच्या ज्यावेळेस तुम्ही डॉट प्रॉडक्ट घेणार तर तो कसा येईल, तो काहीतरी जे पण ॲन्सर येईल ते येईल वॉट एव्हर, पण त्याचे डायरेक्शन असेल के थर्ड ॲक्सिसला, आय जे आणि डायरेक्टली केमध्ये असेल. ओके, ह्याच्या नंबर ऑफ प्रॉपर्टीज होत्या, जस्ट लाईक मेन प्रॉपर्टीज बघू आपण. स्केलर प्रॉडक्टसाठी पी डॉट क्यू इज इक्वल टू क्यू डॉट पी, याला म्हणतात कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, दिस इज होल्ड, तुम्ही पी डॉट क्यू करा किंवा क्यू डॉट पी करा, सारखंच आहे, काही फरक नाही पडत. पी डॉट क्यू काय होईल, पी क्यू कॉस थिटा, क्यू डॉट की क्यू पी कॉस थिटा. इथं कोणत्याही डायरेक्शनचा संबंध नाही, याला क्यू पी लिहा का पी क्यू लिहा, ॲन्सर सेम येतं. बट क्रॉस प्रॉडक्टची हीच प्रॉपर्टी जर तुम्ही पाहिली तर अशी येते, नॉट इक्वल टू येते, कारण डायरेक्शन मॅटर करतं. एवढंच पाहिलं आपण इथं. अजून नंतरची प्रॉपर्टी बघितली तुम्ही, स्पेशल केसेसमध्ये गेलं तुम्ही, स्पेशल केसेसमध्ये 3 केसेस घेतो आपण. इफ अँगल इज इक्वल टू 0, दोन वेक्टरमधला अँगल 0 असेल, दोन वेक्टरमधला अँगल 0 असेल तर डॉट प्रॉडक्ट काय येईल, तर तो येतो ए बी कॉस 0. कॉस 0 काय तो 1, त्याचे आन्सर येतं ए बी. एक्झॅक्ट सेम टायमाला क्रॉस प्रॉडक्ट काय येईल, ए बी ए क्रॉस बी बार, सॉरी ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू, हा येईल तुमच्या ए बी साईन 0. साईन 0 येतो 0, आन्सर 0. काय प्रूफ होतं याच्यावरनं, याच्यावरनं बघितलं अँगल 0 आहे, अँगल 0 आहे म्हणजे दोघं वेक्टर सेम डायरेक्शनला आहे. त्याच्यावरनं आपण एक गोष्ट लिहू शकतो, आय डॉट आय इज इक्वल टू जे डॉट जे इज इक्वल टू के डॉट के. सेम डायरेक्शनचे वेक्टर येते, आय डॉट आय जे डॉट जे. याचे आन्सर काय, तर याचे आन्सर येतं 1 × 1 म्हणजे 1. सो 1 × 1 काय, याच्या मॅग्निट्यूड इंटू याच्या मॅग्निट्यूड इंटू कॉस 0 येईल, कॉस 0 1 येतो, हा बघा. ओके,
बट क्रॉसमध्ये जे गेले तुम्ही तर काय होईल, आय क्रॉस आय जे क्रॉस जे के क्रॉस के इज इक्वल टू 0. म्हणजे क्रॉस प्रॉडक्ट जे काय येतो यांच्या 0. खूप इम्पॉर्टंट आहे, हे आपल्याला सॉल्व करताना लागतात, ॲडिशन करताना ते मायनस करता ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन करताना हे लागतं. ओके. सेकंड केस होती 90ची केस. 90 म्हणजे काय, एकमेकांना परपेंडिक्युलर वेक्टर, म्हणजे काय आय आणि जे असं म्हणू शकतात एक्स वाय झेड. 90 असेल तर इथं 90 होऊन जातो. कॉस 90 काय येतो, कॉस 90 येतो 0, तर याचे आन्सर येतं 0. म्हणजेच काय, हे दिसतंय का तुम्हाला, मला पाहून घ्या आधी. ओके, दिसेल थोडासा प्रॉब्लेम होईल. म्हणजेच काय, आय डॉट जे डॉट के डॉट आय, एकमेकांना 90 बघा, आय आणि जे 90चे अँगल, त्याचे आन्सर काय येतं 0. म्हणजे डॉट प्रॉडक्ट ऑफ 2 युनिट वेक्टर इज इक्वल टू 0 वेन बोथ आर नॉट सेम नसतील तर 2 डिफरंट युनिट वेक्टरच्या डॉट प्रॉडक्ट ऑलवेज सेम येतो, आय जे के असेल तर. आय जे केसाठीच. ओके. क्रॉस प्रॉडक्ट जे पाहिला तुम्ही 90ला, तर हा तुमच्या 90, तर हा होता तुमच्या ए बी, आणि एन कॅप जे असेल ते असेल वॉट एव्हर, ते डायरेक्शन काढून वाटतं. ओके. म्हणजेच काय, आय क्रॉस जे इज इक्वल टू येतो के. ए आणि बीला ही जे येणारी क्वांटिटी असेल, ही जी पण येईल ती ही ए आणि बीला परपेंडिक्युलर असेल. इथं मी आय घेतला, जे घेतला, आयला पण परपेंडिक्युलर पाहिजे, जेला पण परपेंडिक्युलर पाहिजे. बघा, आयला पण परपेंडिक्युलर, जेला परपेंडिक्युलर, दिस इज असा येईल तुमच्याकडे तो, म्हणजे तो असेल के. आपण इथं काय करतो, जोपर्यंत सर्क्युलर म्हणजे रिव्हॉल्युशन असेल, क्लॉकवाईज रिव्हॉल्युशन असेल, आय इंटू जे इंटू के, तर तो येतो आय, के इंटू आय असेल तर त्याचे आन्सर येतं जे. पण हे ज्यावेळेस अपोजिट होतं, म्हणजे जे इंटू, इथं नाही ना, इकडं बघू, जे इंटू आय, त्याचे हे काय म्हणतात, सिरीज ब्रेक झाली. ती सिरीज कशी घेतो आपण, आय जे एन के असं या डायरेक्शनला, पण ती जे रुटिंग आहे ती ब्रेक झाली. बघा, जे क्रॉस जे अपोजिट होऊन गेली, तर याचे आन्सर येतं के जे येईल, पट्ट मायनस होऊन जाईल. 2 युनिट वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला का 3rd युनिट वेक्टर मिळतो. फक्त तो प्लस मायनसच्या वेळेस तुम्ही थोडंसं कन्फ्यूज नाही व्हायचे. एका क्लॉकवाईज असेल तर डायरेक्ट येईल, ती ब्रेक झाली. आता जे क्रॉस के आय येईल, बट के क्रॉस जे झाला तर तो मायनस आय होऊन जाईल. के क्रॉस आय घेतला बघा सिरीजमध्ये, म्हणजे असं येते, असं येते. आता के क्रॉस आय येतोय प्लस जे येईल, पण आय क्रॉस के म्हणजे अपोजिट घेतलं गेलं, सो आय क्रॉस के मायनस जे. नंतर 180ची केस पण घेतली, पण ती आपल्यासाठी एवढे लागत नाही, हे इम्पॉर्टंट म्हणून सांगतो. अजून काय होतं का त्याच्यात. ओके, मग 2 वेक्टरचे ॲडिशन करता यायला पाहिजे व्हेनेवर दॅट्स आर गिवन इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर. बोर्ड पण पुसला जात नाही आता, एवढं लिहिलं गेलं. दोन वेक्टर दिले मी, समजा तुम्हाला ए बार इज इक्वल टू 2i प्लस, डायरेक्टली एक्झाम्पल घेऊ 3j, आणि बी बार इज इक्वल टू 3i प्लस 5j. दोघांच्या मला ॲडिशन करायचे. काय करेल मी, ए बार ठेवून देईल 2i प्लस 3j प्लस 3i प्लस 5j, तर मायनस घेऊन घेऊ म्हणजे लवकरच काम संपलं. ओके, आता ॲडिशन करायचे आहे. साधं सिंपल, आयच्या टर्ममध्ये ॲडिशन होईल 5i. ओके, जे सेम आहे त्यांचे ॲडिशन होतं, सो 2चे 3 मायनस 5 मायनस 2j, साधं सिंपल. दोघांचा मी डॉट प्रॉडक्ट घेतला असता, कसं आलं असतं, आय काय
सॉरी एक आहे 2i 3j डॉट 3i मायनस 5j, पूर्ण ब्रॅकेटने याला मल्टिप्लाय करतो, नंतर पूर्ण ब्रॅकेटने याला मल्टिप्लाय करतो. बट डायरेक्टली आठवण ठेवायचं, डॉट प्रोडक्ट घेताना फक्त आयची टर्मला मल्टिप्लिकेशन करून घ्यायच्या. आय डॉट आय 1 होतं, बाकीच्यांसोबत 0 होतं. जेच्या टर्मशी मल्टिप्लाय करून घ्या, केच्या टर्मशी मल्टिप्लाय करा, ॲन्सर येऊन जातं. काय लिहिता मग 2 × 3 6, आय डॉट आय 1 म्हणजे सोडा, त्याला लिहायचं नाही. नंतर 3 × 5 -15, काय आला ॲन्सर -9. संपली गोष्ट. डॉट प्रॉडक्ट घेताना आता नॉर्मल अल्जेब्रामध्ये कसं करतो आपण, दिस इंटू दिस, पूर्ण याला मल्टिप्लाय करणार, याच्याने याला, याच्याने याला. पण इथं काय, ही जी फर्स्ट टर्म आहे, आयच्या आयशी मल्टिप्लाय करा, नंतर जेच्या जेशी करा, के असेल तर केच्या केशी करा, सोडून द्या. कारण बाकीच्या टर्म अकॉर्डिंग टू आय डॉट आय जे डॉट आय डॉट जे डॉट आय डॉट केच्या नुसार 0 ॲन्सर येतं. सो बाकीच्या टर्म डायरेक्टली 0 येतील. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट ओनली दिस. आणि क्रॉस प्रॉडक्ट जे घेतला तुम्ही, तर क्रॉस प्रॉडक्ट घेण्यासाठी आपण डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्येच करतो. कसं लिहितो ते, इथं असेल आय